जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये। आजचा आपला फेरफटका आहे तो म्हणजे किल्ले भवानगडाला। मंडळी, अनेक अशा मोहिमा आपण राजा शिवछत्रपती परिवार पालघर विभागामधून पालघर जिल्ह्यामधील सफाळे येथील किल्ले भवानगडावर करत असतो। त्यापैकीच आज पुन्हा एकदा मोहीम लागलेली आहे आणि आजची तारीख आहे 12 एप्रिल 2026। मंडळी, रविवार आहे आणि सकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहेत। आता आपण रेल्वे पकडूया डहाणू साईडला जाणारी आणि थेट जाऊया ते म्हणजे सफाळ्याला। जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि या संवर्धन मोहिमेमध्ये मंडळी किल्ले भवानगडावरती आपण पोहोचलो आहोत। बघू शकता आजूबाजूला ही तटबंदी। आपण किल्ल्यावरती तर आलो आहे, परंतु किल्ल्यावर आल्यानंतर प्रथमतः आपण शिवपूजन दुर्गापूजन करतो, तर ते आता होणार आहे। त्याच्या आधी पण जी काही पोरं आहेत, जी काही मावळे आहेत, जे काही ताई आहेत, त्यांनी गडाची स्वच्छता करायला सुरुवात झाली आहे। त्या व्हिडिओ आता आपण आपल्या या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत, तर नक्कीच ही व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा। आणि जर तुम्ही कुठेही म्हणजे विरार असून दे किंवा पालघर असून दे, डहाणू, सफाळे, त्याच्यानंतर वसई या परिसरात जर राहत असाल ना, तर नक्की प्रयत्न करा की भवानगडावरती महिन्यातून एकदा 4 रविवार असतात, त्याच्यापैकी कुठला तरी एक रविवार पकडला जातो आणि तेव्हा पालघर विभागातर्फे राजा शिवछत्रपती परिवार या संघटनेतर्फे एखादा रविवार बघून भवानगडावरती दुर्ग संवर्धन केलं जातं। नक्की या दुर्ग संवर्धनामध्ये तुम्ही सुद्धा या आणि शिवकार्य करा। जवळ असेल तर नक्कीच या, मी तर बोलीन। तर हे दुर्ग संवर्धन आणि ही मोहीम आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। मंडळी, गडाचा जो एंट्रन्स आहे तो तिकडनं आहे, जो आपला गोमुखी दरवाजा आहे तो तिथून आहे। मी तुम्हाला तो पण दाखवतो, मी अजून तुम्हाला दाखवला नाही ह्या व्हिडिओमध्ये तरी। बाकी भवानगडावरती अनेक अशा व्हिडिओ आहेत, त्या तुम्ही बघू शकता। तर तिथून आल्यानंतर ही पूर्ण तटबंदी आहे, जिथे आता मी उभा आहे, अशी पूर्ण गोल तटबंदी आहे, आयताकृती आयता असा भाग आहे। तर ही तटबंदी आहे, त्याच्यामध्ये मध्ये काही ठिकाणी कामं चालू आहेत। एक टीम आहे किचन टीम, ती जेवण बनवते स्वयंपाकाचं पूर्ण। तर तिथे आता लवकरच आपल्या नाश्त्याची सोय होणार। जी मावळे आहेत ते पालघरच्या आजूबाजूनीच नाही तर थेट नवी मुंबई, त्याच्यानंतर डोंबिवली, कळवा, कल्याण, इथून त्याच्यानंतर मग दादर असून दे, ह्या पट्ट्यातून ह्या लांबलांबच्या प्रवास करून मंडळी ही भवानगडावरती येतात, ह्या पालघरमध्ये येतात, या सफाळ्यामध्ये येतात। आणि तिथून आल्यानंतर ती लोक सकाळी उठून साधारणतः 3:30-4:30 वाजता उठतात। ना नाश्ता असतो ना काही झालेलं असतं, तर त्यामुळे गडावरती आपण नाश्ता करतो, गडाचं गडपूजन करतो, शिवाजी महाराजांचा जयघोष होतो आणि आपल्या दुर्ग संवर्धनाला सुरुवात होते। आणि त्याच्यानंतर दुर्ग संवर्धन करून आपल्याला पोटासाठी जेवण गडावरती बनतं। तर जे वनभोजनाचा आपण आनंद घेतो तो सुद्धा किल्ले भवानगडावरती। मंडळी, हा आनंद, हा जोश, हे शिवकार्य अनुभवण्यासाठी तुम्हाला सुद्धा अशा शिवकार्यामध्ये, मग फक्त भवानगडच नसून दे, अनेक ठिकाणी अनेक असे संवर्धन कार्यातील अनेक अशा संस्था आहेत, त्या संवर्धन कार्यातील संस्थेला तुम्ही हातभार लावा। खारीचा वाटा का होईना, पण एक दिवस का होईना आपण शिवकार्य करूया, गडावरती येऊया, गड जागता ठेवूया। त्यापैकीच हा एक गड, तो म्हणजे किल्ले भवानगड। तर आता भवानगडावरची ही गडफेरी तर आपण करूयाच, आणि गडफेरी करता करता मी तुम्हाला संवर्धन कार्य जे चालू आहे ते संवर्धन कार्य दाखवतो। बघू शकता पूर्ण निसर्ग, शांतता, फक्त पक्ष्यांचे आवाज येतात। मुंबईपासून काहीशा हाकेच्या अंतरावरती असणारा पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील सफाळे स्टेशन, आणि सफाळे स्टेशनपासून अवघ्या काहीच अंतरावर असणारा हा किल्ले भवानगड, ते संवर्धन कार्य सुरू आहे।
गमेला काय ना गमेला रोकडे बा गमेला शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. चित्रदुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा आस्त कदम आस्त कदम आस्त कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर स्वर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज जाणता राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तुमचा आमचा नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, रक्तात भिनलाय काय, जय जिजाऊ जय शिवराय. एकच ध्यान, एकच ध्यान. गडपूजन झालेलं आहे आणि ते स्वच्छता कार्य सुरू झालेलं आहे. हा मंडळी आहे आपला किल्ल्याचा एंट्रीचा पॉइंट, म्हणजे इथे बालमावळे पण आहे. जय शिवराय. इथे साफसफाई केली आहे. आहे प्रवेशद्वार गोमुखी. जागोजागी स्वच्छता चालू आहे. इथे बघू शकतो रणरागीने काम करतात आहेत, झाडू घेऊन स्वच्छता. त्या बाजूला पण तिथे काम चालू आहे. त्या हातात माझ्या त्याच्यामध्ये कोकम सरबत होतं, कारण की माहितीच आहे आपलं त्या एप्रिल मे चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाला अंगामध्ये शक्ती यावी, त्यामुळे आपण कोकम सरबत देतोय. मागच्या महिन्यामध्ये पण हे सर्व साफ केलेलं, परत तिथे छोटी छोटी रोपटं उगवली आहेत. तर या मोहिमेमध्ये आपल्याला भरपूर अशा रणरागिणी इथे आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या आहेत त्या. काय नावं काय तुमची?
इथून बोला इथून बोला. आणि तुमचं 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 पाटी कोण आहे तुमचं? हे सगळे आपले पुढचे मोहिमेचे शिल्पकार आहेत. चला घोषणा द्या एक. हर 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 हर. ढासळलेली दगडी आहेत मंडळी. सगळी ढासळलेली दगडी आपण परत वरती काढतोय आणि परत तडबंदी रचतोय. हे बघू शकता इथे दगड आहे बघा. घेऊन या पेमेंट करतो. त्या सांगून ठेवल्या तुम्ही ना? सांगेन का? हो एकच सांगितलं. एकच 5. आता आपण आज आलेलो ते म्हणजे कुठला जिल्हा आहे? पालघर जिल्हा. कुठला जिल्हा आहे? आणि आपण स्टेशन उतरलो ते कुठलं आहे? सफाळे. कुठलं? आणि हा किल्ला कुठला आहे? कुठला आहे? जोरात जोरात लाईनी का? हा दरवाजा उघडला की तुम्ही आतमध्ये येणार. त्याच्यानंतर परत 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 इथे येणार. परत हा दरवाजा उघडणार. हेच आपल्याला रायगड किल्ल्यावर पण दिसतं. अशा भरपूर मराठा स्थापत्य शैलीमध्ये दिसतं. तर इथे दरवाजावरती ना लॉक असतो. लॉक आता आपण टाळं वापरतो, तेव्हा टाळं नव्हतं. तेव्हा होते मोठे मोठे असे ओंडसे, ते लाकड टाकायची आणि लाकडाने असा दरवाजा बंद करतात. हे बघा इथे ना ते चौकोनी भाग दिसतात. काढा काढा. चौकोनी ह्याला म्हणतात खोबण्या. त्या खोबण्या हिते एक आहे आणि हे एक हिते आहे. हे लाकडाच्या वासातनं असे टाकले जायचे आणि इथे दरवाजा असायचा. म्हणजे कोण जर आतमध्ये आला दरवाजा बंद करायला आहे. कोण सैनिकांसाठी इथे देवडी, ह्याला देवडी म्हणतात. इथे सैनिक आपले पहारेकरी असतात. म्हणजे कोण जर तिकडनं आला शत्रू वगैरे किंवा कोण पण यायचं असेल आतमध्ये त्याला, तो पहिला येणार छोट्याशा दरवाजातून आतमध्ये येणार. तर इथे तो आला त्याच्यानंतर तो पहिला इथे पत्र देणार की बाबा मला ह्याच्याशी भेटायचं आहे. मग इथे सैनिक बसलेले असणार. मावळे असतात ना आपले टोपी घालून सदऱ्यामध्ये, ते मावळे इथे बसलेले असणार. त्याला जर वाटलं की हा गनिम आहे, हा शत्रू आहे, त्याला तिथेच काहीतरी शिक्षा वगैरे देणार. म्हणजे शत्रूवरती आपण नजर ठेवतो. ही सर्वात उंच बाजू. इथे पण ते बसायचे. इथे पण आधी एक देवडी होती. ही जशी आहे ना तशी तिथे पण होती. ही आपण म्हणजे कित्येक मोहिमांमध्ये आपण यायचो, पण ही मोठ्या पावसाळ्यामध्ये आता पडली. साधारणतः 3-4 महिने सगळी पडली. मग हे जर पडतंय आणि हे जर वाचवायचं आहे त्यासाठी आपल्याला किल्ल्यावरती यावं लागतं. किल्ल्यावर काम करावं लागतं. कारण किल्ले आपल्यालाही जपायचे, त्यामुळे किल्ल्यावर यावं लागतं. ही तटबंदी मग होती. खालून होती ती पण तटबंदी. हा जो मधला भाग आहे त्याला म्हणतात फांजी. आणि आता मला फांजीवरनं चाललाय. डोंगराची रांग आहे सगळी. हे डोंगर आहे पूर्ण. सगळे डोंगर आहेत ना, तिथून सूर्य उगवतो आणि ह्या बाजूला मावळतो. ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा आहे. त्या साईडला समुद्र आहे. नीट बघाल तर आपल्याला दाखवीन मी तिकडे समुद्र दिसतो म्हणून. तर ते जी डोंगर रांग आहे ना, तिथे पण सगळे किल्ले आहेत. ही जी डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेमध्ये तांदूळवाडी नावाचा एक किल्ला आहे.
त्याच्यानंतर पुढे पुढे ती डोंगर रांगाची पुढे पुढे पालघर जिल्हा जाते. मग आसावा, आशेरीगड अशी पूर्ण डोंगर रांगाची साखळी आहे. आणि हे किल्ल्याच्या आजूबाजूला आहे ना पोर्तुगीज सत्ता करत होते. कोण? पोर्तुगीज. चला दुसऱ्यांना बघून घ्या. म्हणजे हा पूर्ण परिसर केळवे, सपाळे, वैतरणा, वाणगाव, विरार, डहाणू, तारापूर हे सगळा जो पट्टा आहे पुढे पुढे डहाणूच्या पल्लीकडे गेलं की गुजरात चालू होतं. हा गुजरातचा परिसर दमणपर्यंत पूर्ण पोर्तुगीजांकडे होता. आणि तो पोर्तुगीजांकडून आपण मराठ्यांनी जिंकला. जे बालमावळ्याला त्यांना माहिती सांगून झालेली आहे. आणि गड संवर्धन झाल्यानंतर सर्व गडाच्या या भगव्या ध्वजाच्या छायेखाली जेवणाची आता आनंद घेते. जेवायला आहे डाळ, भात आणि एक वाटाण्याची भाजी. दिलीप दादा इथे जेवण वाढतात आहेत. रोकडे ताई आहेत, रावते वहिनी आहेत आणि हे सगळे आपले बालमावळे. आणि आपल्या विभागातून पण आपल्याला संख्या जावी, म्हणजे त्या धाराशिव जिल्ह्यामध्येही कळावं की परिवाराचं कार्य करणारे एक आदिवासी भागामधून पालघर म्हणजे आदिवासी भाग समजला जातो. इथूनही शिवकार्य करतात आणि इथून माणसं तिथे येतात. हे एक आपला आदर्श तिथे जावा यासाठी आपण या मुख्य मोहिमेसाठी जावं. ताडगोळे 2 देणार ताडगोळे खातात आहे पब्लिक. माणूस डेंजर आहे. हातात मिळेल ते खाते. भेटला पण मजबूत आहे एकदम. ए तुम्ही काय चाललोय? हे बघा. ये मजा थी, ये मजा आहे. हा झेंडा इथे आहे ना, कुठे ठेवायचं? जरा हे करा, जरा घडी घाला. हो दिलीप दादा, ओ दिलीप दादा, हा झेंडा वरती होता, कुठे ठेवायचा आहे? त्यांच्याकडेच. रोकडे जाई, ओ रोकडे जाई, हा झेंडा ठेवा फ्रेमच्या याच्यामध्ये. मी काढला नव्हता. अच्छा, आम्ही काय रशी बिशी खोलला, पण नाही हो, काढायलाच पाहिजे कोणतरी का जाऊन तिथे हे करेल. सावकाश. चला शेवटचा राम राम, म्हणजे या मोहिमेचा. हो तर मंडळी, साधारणतः 4 ते 5 तास आपण वरती किल्ल्यावरती होतो आणि आता गड उतरण्याची सुरुवात झाली आहे. बरेचसे मंडळी काही ना काहीतरी सामान, हत्यारं वगैरे घेऊन खाली उतरली आहेत. पाठी रोशन आहे, त्याच्या पाठी अनिश भाऊ आहेत, त्यांच्या हातात झेंडा आहे आणि रोशनकडे पातेल आहे. पातेल्यामध्ये काय ते आमटी आहे. तर ते आता खाली नेतोय आपण. आणि हे आहे किल्ले भवानगडावरचं मंदिर. अनेक अशा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे, परत एकदा दाखवतो. हे बघा, भवानगडेश्वर मंदिर म्हणून आहे. आणि आपण आता खाली चाललेलो आहे. हे आता सर्कस बोलतोय, गार्डन सारखा एवढासा भाग गेला. हे आपले मयूर दादा आहेत. जय शिवराय. जय शिवराय दादा. जय शिवराय. त्यांच्या गाड्या आहेत ना तिकडे वरती, बाईक आहेत ना वरती, तुम्ही येऊ शकता डायरेक्ट. बाईक पण वरती जाते, कारण 2 ते 3 मिनिटाची छोटीशी फक्त टेकडी आहे. सावकाश. आणि हा एंट्रन्स श्री किल्ले भवानगडेश्वर. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.